तिला बातमी मराठा आंदोलनासंदर्भातली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुणाचं बळ आहे असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। त्यात राज ठाकरेंनी केलेल्या विधानानं संशय कल्लोळ निर्माण झाला आणि आता शिंदेंवर होणाऱ्या आरोपांसाठी महायुतीचे नेते कसे सरसावलेत, काय नेमकं घडलंय पाहूया। ठाकरेंनी शिंदेंना कात्रीत पकडलं। शिंदेंवर आरोप, मदतीला महायुती। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। लाखोंच्या संख्येनं मुंबईत धडकलेला हा मराठा समाज, आरक्षणाच्या लढ्यासाठी गावखेड्यातून मुंबईत धडकलेला हा मराठा समाज, अख्खी मुंबई जाम करणाऱ्या याच मराठा समाजाला नेमकी कुणाची रसद याची चर्चा आता होऊ लागली आहे। याचं कारण म्हणजे राज ठाकरेंचं विधान। राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील मुंबईत पुन्हा का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं विधान केलं आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा संबंध एकनाथ शिंदेंसोबत जोडला जाऊ लागला। मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेला तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय। सीएसटी स्टेशन असेल, या बसेस असेल, आणि सर्वच लोक अडकलेले आहेत। त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। कशाला आले आम्ही मुंबईला, हे राज ठाकरेचं कामच नाही विचारायचं। आम्ही मधल्या काळात त्या दोघा भावाला मानायला लागलो होतो, चांगले आहेत काम करायला सर्वसामान्यासाठी म्हणून। पण या राज ठाकरेला काय होतं मला काय माहीत नाही, मध्ये मध्ये ते टोकरीत मराठ्याला पुन्हा राहून राहून ते टोकरीत, त्याला ते नादच लागला, त्याला नाईलाज। त्याला ना दुसऱ्याचे वडगे चालायची सवय लागली भाजपवाल्याची। त्याचा लोकसभेला वापर करून घेतला भाजपने, कार्यक्रम लावला त्याचा, नंतर त्याचं पोरगं पाडून टाकलं विधानसभेत, तरी त्याला लाज नाही। चुकीचा कोणी असा विचार करू पण नाहीये आणि शिंदे साहेब चुकीचा विचार कधी करणार पण नाहीये। कारण त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या काळामध्ये जे काय 10% आरक्षण दिलं त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला केलं, हे मराठा समाजाच्या हितासाठी केलेलं आहे। परंतु जे काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतोय। त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की 10% ऑलरेडी आरक्षण मराठा समाजाच्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही 16% पाठीमागच्या काळात आरक्षण रद्दबादल करण्याचा निर्णय केला आणि तिथे जे काही स्टेटमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक विंडो ओपन ठेवलेली होती की मराठा समाज मागास आहे, हे तत्कालीन सरकार महाविकास आघाडीचं सिद्ध करू शकलं नव्हतं। ते सिद्ध करणं ही पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे सर्वेक्षण करून जो अहवाल आलेला आहे तो पण आपण न्यायालयामध्ये ठेवतो। राज ठाकरेंनी हा प्रश्न उपस्थित करताना वाशीतल्या मनोज जरांगे पाटील यांच्या 1.5 वर्षांपूर्वीच्या आंदोलनाचा दाखला दिला। त्यावेळी जरांगेंचं सगळं म्हणणं पूर्ण झाल्यानंतर जर ते माघारी फिरले होते तर आता ते पुन्हा का आले असं म्हणत राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला। 1.5 वर्षांपूर्वीच्या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं होतं त्यावरही एक नजर टाकूया। 27 जानेवारीला सकाळी जरांगे पाटलांनी मुंबईकडे आगेकूच केली, पण वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचताच पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं। यावेळी जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाशी आधी चर्चा केली। सरकारकडून सगळे सोयरेच्या जीआरचा मसुदा जरांगेंकडे दिला। यानंतर जरांगेंनी या जीआरच्या मसुद्यावर आपल्या प्रतिनिधींशी चर्चा केली, कायदेशीर सल्ला घेतला, त्यातल्या त्रुटी आणि काही बदल सरकारला सुचवले। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनस्थळी लाखोंच्या जमावासमोर दाखल झाले।
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील या दोघांनी यावेळी भाषण केलं आणि विजयाचा गुलाल देखील उधळला। मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आणि एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मूळ गावी दरेगावात गेले। यावरूनच विरोधकांनी जरांगेंच्या आंदोलनाचा एकनाथ शिंदेंशी संबंध जोडला। काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले। त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं सगळं लटांबर होतं। उपमुख्यमंत्री पद जे दरेगावाला गेले ते त्यांचं शेपूट सुद्धा तिकडे होतं, ते शेपूट म्हणून फिरत होते आणि त्यांच्या मागे पुढे भाजपचं मराठी लटांबर फिरत होतं। मग दरेगावात जाऊन बसले आहेत ते मुख्यमंत्री फडणवीस, हे कसले मराठी माणसं, हे मराठी माणसाला कलंक आहे हे सगळे लोक। आपण बघितलं असेल की काल अतिशय प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली। त्या पद्धतीने माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जरांगे पाटील साहेबांना भेटलेलं आहे। मला वाटतं की तुम्ही जे नावं घेतायत यांच्यासारख्यांनी किती तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना सर्व गोष्टी समजत असतात। एकीकडे विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे संशयाची सुई वळवली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार मात्र जाहीर पाठिंबा देत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, तर बीड जिल्हा प्रमुख अनिल पाटील यांचा देखील आंदोलनाला पाठिंबा आहे। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचं उत्तर एकनाथ शिंदेंकडूनच मिळू शकेल, मात्र जेव्हा ते मौन सोडतील तेव्हा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।